Royal Shetkari YouTube channel. मनोज Like जरांगे Kara, पुन्हा share Kara, मैदानात. subscribe Kara. शेतकरी संघटनांना जरांगेंची हार. मराठा आरक्षणानंतर बळीराजासाठी आंदोलन. think I'm seeing all red. 2 bullets in the gun, 1 shot to the head. I need a blank space. 'Cause everything is a threat. मराठा आरक्षणासाठी मुंबई जाम करणाऱ्या मनोज जरांगेंनी आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलंय. त्यासाठी मनोज जरांगेंनी 2 नोव्हेंबरला राज्यातील सगळ्याच शेतकरी संघटना आणि अभ्यासकांना अंतरवाली सराटीतील बैठकीसाठी साद घातली. शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक, त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही 2 नोव्हेंबरला रविवारी अंतरवाली सराटी इथे या. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय. एवढंच नाही तर मनोज जरांगेंनी बैठकीआधीच आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली. अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात. म्हणजे कामही बुडणार नाही, आंदोलनही थांबणार नाही. एका घरात 4 लोक असले तर 2 आंदोलन, एका घरात जर 15 लोक असतील तर 7 तिकडं 7-8 शेतात. कोणाच्या घरात 2 असतील तर 1 आंदोलनात 1 शेतात कामासाठी. इतक्या ताकदीची लढाई होणार आहे. पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं नसतं. कधी शेती संदर्भातील सरकारची धरसोडीचं धोरण, तर कधी दुष्काळानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. हे कमी होतं की काय? यंदा अतिवृष्टीनं राज्यामध्ये 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान केलं. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त आहे आणि याच उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी आधी बच्चू कडूंनी आंदोलनाची हाक दिली, तर आता बच्चू कडून पाठोपाठ जरांगेंनीही सगळ्या शेतकरी संघटनांना साद घातली. दुसरीकडे आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी 2023 पासून सातत्यानं नाकेबंदी करणाऱ्या मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेटियरचा GR मिळवलाय. मात्र त्यासाठी जरांगेंना 7 वेळा आंदोलन करावं लागलं. आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली असली तरी सरकार जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन पिकांच्या हमीभावासोबतच कर्जमाफीची मागणी मान्य करणार की आतापर्यंतच्या शेतकरी आंदोलनाप्रमाणे हे आंदोलनही दडपलं जाणार, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे.